हाय हॅलो नमस्ते, मी स्वाती सांगोरा यूट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण 4 कांद्यांपासून एक भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत। यापूर्वी तुम्ही कधी केला नसेल किंवा पाहिला सुद्धा नसेल, व्हिडिओ पाहिल्याबरोबर लगेच किचनमध्ये जाल। तर इथे पहा मी 4 कांदे घेतलेले आहेत, मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। तर आपल्याला कांदे सोलून घ्यायचे आहेत। सोलल्यानंतर आपल्याला पातळ असे उभे कट करून घ्यायचे आहेत। अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर चला मी एक अर्धा कांदा सुरीने कट करून घेतलेला आहे। तर त्यानंतर कांदा कट करण्याची मी तुम्हाला इथे एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे। तर बटाटे चिप्स करतो आपण, ती किसणी सगळ्यांकडेच असती। तर त्याने आपल्याला इथे उभा पातळ असा कांदा कट करायचा आहे। आपण जसं बटाट्याचे चिप्स करतो त्या पद्धतीनेच आपल्याला कांदा धरायचा आहे आणि छान असा पातळ कांदा पाहू शकता, सुरीपेक्षाही त्याने अगदी पातळ कांदा कट झालेला आहे। तर इथे मी तुम्हाला अजून अर्धा कांदा कट करून दाखवते। अगदी सोपी पद्धत आहे आणि भरभर असा कट केला जातो। तर पाहू शकता छान असा पातळ कट झालेला आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळा कांदा कट करून घेणार आहे। तर कांदा कट करून झाल्यानंतर आपल्याला हाताने हा कांदा थोडासा मोकळा करायचा आहे। कांदा मोकळा केल्यानंतर आपल्याला एका पसरट भांड्यामध्ये हा कांदा काढून घ्यायचा आहे। तर आज आपण कांद्यांपासून भन्नाट असा पदार्थ पाहणार आहोत। तुम्ही नाश्त्यासाठी करा किंवा टिफिनसाठी करा, अगदी झटपट होतो। तर एका भांड्यामध्ये कांदा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत। लहान मुलं जर खाणार असतील तर मिरच्या नाही घातल्या तरी चालेल, त्याऐवजी तुम्ही थोडीशी मिरची पावडर वापरू शकता। मिरच्या घातल्यानंतर आपल्याला 7 ते 8 पानं कढीपत्त्याची बारीक कट करून घालायची आहेत। काय होतं, आपण नेहमी भाजीमध्ये कशामध्ये कढीपत्ता घातला तर मुले निवडून काढतात, तर अशा पद्धतीने आपण कढीपत्ता वापरू शकतो। कढीपत्ता घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण घालायचा आहे। इथे मी 3 ते 4 पाकळ्या बारीक कट करून घेतला होता। लसूण घातल्यानंतर भरपूर आपल्याला अशी कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। 1 चमचा ओवा घालायचा आहे। 1 चमचा जिरे घालायचे आहे। ओवा आणि जिरे घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हिंग घातल्यानंतर अर्धी वाटी इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही तांदळाच्या पिठाच्या ऐवजी या ठिकाणी रवा सुद्धा वापरू शकता। तांदळाच्या पिठाने किंवा रव्याने अगदी कुरकुरीत आपला पदार्थ होणार आहे। तांदळाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला रंगासाठी 1 चमचा भरून बेडगी मिरची पावडर घालायची आहे। सगळं साहित्य घातल्यानंतर अगदी आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे, अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा। त्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। इथे मी आधी 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे। तर आपण लागण तसं पीठ त्यामध्ये घालणार आहोत। गव्हाचं पीठ घातल्यानंतर आपल्याला हाताने हे चोळून अगदी व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ घातल्यानंतर त्यानंतर मी परत इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे, अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा। साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर इथे तुम्ही पाहू शकता मी पीठ छान अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला सांगणार आहे की मला किती पाणी लागलेलं आहे। तर खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करू नका। या ठिकाणी मला हे 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे। तर आपण लगेच मिठाचा वापर केलेला नाही आहे, आपल्याला अगदी आयत्या वेळेस त्यामध्ये मीठ घालायचं आहे। तर झाकण ठेवून मी 5 मिनटं साईडला ठेवते। तर 5 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया। तर थोडंसं हे पीठ अगदी घट्ट झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर परत अगदी व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण लगेच मीठ का बरं वापरणं नाही, कारण कांदा असल्यामुळे खूप पाणी सुटेल, त्यामुळे आपण लगेच मीठ त्यामध्ये घातलेलं नाही आहे। तर मीठ घातल्यानंतर आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण कांद्यापासून अगदी पोटभरीची रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही यापूर्वी कधी केली नसेल तर एकदा नक्कीच करून पहा। तर मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे। तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला तवा गरम करून घेतल्यानंतर गॅस बारीक ठेवायचा आहे। तेल लावलं की आपण जे पीठ मिक्स करून घेतलं होतं ते आपल्याला चमच्याने अगदी थोडंसं तव्यावरती घालायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळ करू नका किंवा खूप जास्त जाडसुद्धा करू नका, अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा। तर इथे पाहू शकता तुम्ही मी हाताने अगदी छान व्यवस्थित हे थापून घेतलेलं आहे।
तर थापून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक साईड मस्त आपल्याला अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही कांद्याच्या ऐवजी यामध्ये कोबीसुद्धा वापरू शकता। तर आपण कांदा वापरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही कोबी वापरू शकता। तर झाकण ठेवल्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे। त्यानंतर पाहू शकता वरची साईड अगदी कोरडी झालेली आहे। तर आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पलटी करून आपल्याला दुसरी साईडसुद्धा खमंग अशी भाजून घ्यायची आहे की नाही। अगदी झटपट होतो, खूप जास्त वेळ लागत नाही। नेहमीच आपण पोहे उपमा करतो, तर कधीतरी नाश्त्याला असा सुद्धा पदार्थ करून पहा, सगळेजणच अगदी आवडीने खातील। तर इथे पाहू शकता दुसरी साईड मी पलटी करून छान अशी भाजून घेते। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होतात। आपल्या चॅनलवर मी एक छान अशी एक रेसिपी अपलोड केलेली आहे। कांद्यामध्ये रवा मिक्स करून पहा, अगदी भन्नाट चवीचा तो सुद्धा नाश्ता मी तुम्हाला दाखवलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर प्लीज एकदा नक्कीच जाऊन पहा। तर इथे पाहू शकता दोन्हीसुद्धा साईड मी अगदी छान अशा खमंग भाजून घेतलेल्या आहेत। मस्त लागतात, एकदा ह्या पद्धतीने तुम्ही करूनच पहा। तर चला दोन्हीसुद्धा साईड भाजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरंसुद्धा करून घेणार आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही मी दुसरंसुद्धा करून घेतलेलं आहे, ते सुद्धा अगदी मस्त झालेलं आहे। पहिलं अगदी तव्याला चिटकलं होतं, पण दुसरं अगदी व्यवस्थित निघालेलं आहे। तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे करून घेणार आहे, पण हे गरम गरम खायला अगदी छान लागतात। तर अशाच पद्धतीने इथे मी 3 करून घेतले होते, बाकीचे मी घरातले आल्यावर करणार होते। तर मस्त असे तुम्ही या रेसिपीला काय नाव देताल ते मला नक्कीच कमेंट करून सांगा। तर तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा कोणत्याही चटणी संग खाऊ शकता, पण इथे मी लोणच्या सोबत खाणार आहे। तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय।